मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तसा आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज मुद्दामन म्हणूनच तुकोबरायांचा अभंग निवडलेला आहे. आज विशेष महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांच्या वारकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. तर आज तुकोबरायांचे तुकाराम बीज आहेत. आजचा महत्त्वाचा दिवस आहे आणि आज या गावामध्ये सप्ताहाला पहिला दिवस म्हणजे सुरुवात प्रारंभाचा दिवस आहे. कारण प्रारंभाचा जो दिवस असतो तो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. बरेच कीर्तनकार मंडळी पहिल्या दिवसाचं चुकून सुद्धा कीर्तन घेत नाही, अजिबात घेत नाहीत महाराज. त्यांना एकच अडचण असते की पहिल्या दिवशी टाळकरी राहता की नाही, मृदुंगाचार्य वेळेवर येता की नाही, सिस्टीम व्यवस्थित लागते की नाही, लोक जमता की नाही. पण खरं सांगू का, पहिला दिवस नशिबात येण्यासाठी सुद्धा कीर्तनकार सुद्धा भाग्यवानच पाहिजे. हे काही कुणाचंही नशिबात घडत नाही. पहिला दिवस मिळायला सुद्धा भाग्यवान लागतं. कारण पहिल्या दिवसाचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. पहिल्या दिवसाचं कार्य सगळ्यात महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे थोडक्यात सांगते. अभंगाकडे वरती जास्त वेळ घालवत नाही, पण ऐका जरा. वास्तविकता पहिल्या दिवसाचं कार्य काय करून मी जाणार आहे तेही तुम्हाला सांगते का. अगदी मला सांगा, तुम्ही जेवायला बसले एखाद्या पंक्तीमध्ये, पंक्तीला जेवायला बसल्या बसल्या तुमच्याकडे पहिल्यांदा काय वाढता? सगळ्यांनी बोलायचं. काय वाढतात? मीठ, पत्रवारी. बरोबर, म्हणजे सगळे मुकी नाही बोलता येतात, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे संवादात्मक कीर्तन होत असतं महाराज. अगदी मरगळल्यासारखं बसायचं नाही आणि तोंडा अशी घेऊन बसायचं नाही की अख्ख्या जगाचं दुखणं तुम्हाला अजिबात नाही. हसून खेळून टवटवीत चेहरे ठेवायचे की भगवंताला सुद्धा आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटला पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांची तोंड पाहिले की असं वाटतं त्यांच्या तोंडावर गवऱ्या फोडल्या की काय. असं अजिबात बसायचं नाही. म्हणून प्रफुल्लित तोंड करून बसायचे, चेहरे टवटवीत बसायचे. अभंगाच्या व्यतिरिक्त अजिबात मी बोलणार नाही. तुम्हाला कळेल, समजेल, उमजेल असं मी बोलणार आहे महाराज. अजिबात अवघड बोलणार नाही. म्हणून तुमच्याकडे बसलं जेवायला की काय वाढलं जातं? पत्रवाळी वाढल्या जाते. मग पात्र वाढल्यानंतर काय पाची पक्वान्नाचं अन्न असेल ते तुम्ही घेऊ शकतात. पण मला सांगा, पत्रवळीच नाही आणि पाची पक्वान्न आहे तर पत्रवाळी नसल्यानंतर ते अन्न भुईवर घेतल्यानंतर खाता येईल का? नाही. मग सगळं अन्न सेवन करण्याकरता काय गरजेचं आहे? पात्र गरजेचं आहे. तसं आजच्या या प्रथम दिवशी मी तुम्हाला नामाची पत्रवाळी वाढून जाणार आहे आणि त्या पात्रावर 7 दिवसामध्ये तुम्हाला किती ज्ञान घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. म्हणून आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा. म्हणून नाम प्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. म्हणून आजचा दिवस का महत्वाचा? पहिला दिवस आहे महाराज. वारकरी संप्रदायाच्या नुसार आणि नियमानुसार किती तत्वज्ञानी कीर्तनकार असला आणि किती ज्ञान असलं, किती वेदांत वाचस्पती असला तरी पहिल्या दिवशी नाम प्रकरणातलाच अभंग घ्यावा लागतो. संप्रदायाचा नियम आहे. आणि ऐकणाऱ्यांनी काही ऐकत बसायचं नाही. ज्याचं ऐकायचं ते ज्ञानी पाहिजे. ज्याचं ऐकायचं त्याने अभंग कोणता घेतला ते तुम्हाला कळलं पाहिजे. पण तुम्ही ऐकणारे असेत ना महाराज की दुसऱ्या दिवशी विचारलं ना अभंग कोणता आहे तर लोक म्हणतात काय माहिती बा, तुका म्हणे करत होते. अशी अवस्था आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, कीर्तनात नुसतं रगेल सारखं बसायचं नाही, बसल्यासारखं बसायचं, ऐकायचं जरा व्यवस्थित. कोणता अभंग 7 दिवसात किती अभंग कोणते कीर्तनकारांनी घेतले हे तुमच्या सगळं पाठ पाहिजे. घरी गेल्यानंतर स्मरण करायचं काय काय सांगितलं, त्याच्यानंतर स्मरण करायचं अभंग कोणता घेतला होता, त्या अभंगाचा कोणत्या शब्दाचा काय अर्थ सांगितला, तर कीर्तन ऐकायला तथ्य. नाही तर ऐकायचं नुसतं एखादा विनोद झाला तेवढंच लक्षात ठेवायचं. सध्या तेच चालू आहेत महाराज. सध्या लोकांना फक्त वरवरचं ज्ञान पाहिजे. पण खरं सांगू का, इथं बसायचं ना, अगदी तन मन धन एका ठिकाणी ठेवून बसायचं महाराज. कारण इथं तिन्ही गोष्टी गरजेच्या असतात. एक तर कीर्तनात चित्त फार महत्वाचं असतं. कीर्तनात चित्त नसेल तर त्याला अर्थच नाही. करताय तुम्हाला शरीर चांगलं ठेवायचं असेल तर मात्र शरीरात सुद्धा थोडा बहुतांश शुद्ध पित्त असावं लागतं. पित्तच नसेल तर शरीर काही कामाचं नाही. म्हणून कीर्तनात चित्त, शरीरात पित्त आणि प्रपंचात वित्त असल्याशिवाय प्रपंच होत नाही. म्हणून चित्त एकाग्र करून इथं कीर्तन ऐकायचे. कळतंय ना तुम्हाला? अगदी मात्र त्या ठिकाणी काही फास्ट झालं, एक्सप्रेस सारखं वाटलं तर मला सांगा. तसं फॅशन जरी आपल्याला वापरता येईल तसं काही प्रश्न नाही. मला सांगायचं एक आहे की पहिल्या दिवशी नाम प्रकरणातला अभंग घ्यावा. मग भक्तीपर असेल, ज्ञानपर असेल, संतपर असेल, वैराग्यपर असेल चालतो. पण जागराच्या दिवशी
किती मोठा कीर्तनकार असो किंवा लहान कीर्तनकार असो, जागराच्या दिवशी मागणी प्रकरणातलाच अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवशी किती काही ज्ञान असलं तरी तिथे भगवंताच्या चरित्राचाच उच्चार करावा, हा वारकरी संप्रदायाचा नियम सांगतो. आणि त्या संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आजचा हा पहिला दिवस म्हणून पहिल्या दिवशी नाम प्रकरणातला अभंग घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजच्या दिवशी तुकाराम बीज म्हणजे तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. आजच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं या स्वराज्याचं सुस्वराज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मात्र त्या ठिकाणी सुपुत्र असणारे संभाजी महाराज, त्यांचं बलिदान सुद्धा याच दिवशी झालं. आजचा दिवस तसं पाहायला गेलं ना तर आपल्या डोळ्यात पाणी येण्यासारखा दिवस आहे महाराज. आज दोन महात्मे, त्या दोन महात्म्यांचा विरह आपल्याला झालेला आहे. तुकोबाराय महाराज किती महत्व तुकोबारायला सांगू तुम्हाला. आजच्या दिवशी कीर्तन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं आणि नाही कीर्तन ऐकता आलं तर घरी बसून तुकाराम तुकाराम जरी भजन केलं तरी तिथं यम सुद्धा येऊ शकत नाही. यमाने सुद्धा कापावं एवढं तुकोबारायांच्या नामामध्ये सामर्थ्य होतं महाराज. म्हणून तुकाराम तुकाराम निदान एवढं जरी भजन केलं आजच्या दिवशी तरी सगळ्यात महत्वाचं. पण तुमचं गावच इतकं भाग्यवान आहे की आजच्या दिवशी तुमच्याकडे सप्ताह बसलाय आणि त्या निमित्ताने तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतंय. खूप भाग्याचं लक्षण आहे महाराज. आणि पर्व काळावर कीर्तन ऐकायला सुद्धा भाग्यवानच असावं लागतं. म्हणून मला सांगायचंय की आज तुकोबारायांचा शेवट झाला महाराज. शेवट अनेकांचे होतात महाराज, पण प्रत्येकाच्या शेवटामध्ये फरक आहे. सामान्य माणसाचा शेवट होतो, फक्त गावकरी आणि नातेवाईक रडतात महाराज. सामान्य माणसाचा शेवट होतो, फक्त गावकरी आणि नातेवाईक रडतात महाराज. पण आमच्या तुकोबारायांनी वैकुंठाला निघावं आणि अख्ख्या देहू गावातल्या डोळ्यामध्ये पाणी असावं. नवे नवे अख्खा महाराष्ट्र नवावा आणि नवे नवे अख्खा भारत देश पोरका व्हावा महाराज. हा तुकोबारायचं शेवट आहे. शेवट कसा व्हावा महाराज ऐका. संभाजी महाराज काय अवघड शेवट असेल कदाचित आपण विचारही करू शकत नाहीत ना महाराज. अरे हिंदू धर्माला श्रेष्ठ आहे असं सांगणारे संभाजीराजे महाराज, मी हिंदू धर्माचा आहे पण इतर धर्मात मी धर्मांतर करणार नाही. किती लोकांनी त्रास दिलाय महाराज. तुम्हाला सांगते, आपण या धर्म मंडपात जरी बसलेलो आहोत, मी इथं कीर्तन करते, तुम्ही सगळेजण बसलेले जरी असाल ना तरी त्याला कारण जर कोण असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तुम्ही आम्ही इथं बसू शकलो. नाहीतर महाराज हिंदूंची अवस्था फार वाईट असते, फार वाईट असते महाराज. विचार करा आपल्या धर्मासाठी केवढं मोठं बलिदान होतं. ज्यावेळेस संभाजी राजांना धरण्यात आलं महाराज, ज्यावेळेस पकडण्यात आलं, अरे कितीतरी सैन्य होते संभाजी राजांना पकडायला, पण संभाजी राजे महाराज भारताचं रक्त त्यांच्या अंगामध्ये सळसळत होतं महाराज. संभाजी राजांना मागे ओढत पुन्हा संभाजी राजांनी अख्खं सैन्य पुढे ओढावं इतकी ताकद होती महाराज. आणि आज आपल्या मुलांना नाही इंग्लिशचं शिक्षण दिलं तरी चालेल, पण पहिल्यांदा बलवान आणि ताकदवान बनवणं आज काळाची गरज आहे. जर आपली मुलं ताकदवान आणि बलवान नसेल ना महाराज तर लवकर गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही. भारताच्या राजधानीवर जर इतकी वाईट वेळ येऊ शकते तर महाराष्ट्र काही राजधानीपेक्षा दूर नाहीत ना. आज राजधानीवर एवढी वाईट वेळ आहेत महाराज, इतकी अहिंसा आहे तर आपल्या राज्यात ही वेळ यायला वेळ लागणार नाही. म्हणून मला सांगायचं एक आहे की जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत आणि ही एकी आपल्यामध्ये असणं आज काळाची गरज आहे महाराज. आज जर आपल्यात एकी नसेल ना तर उपयोग राहणार नाही. म्हणून तेवढी एकी पाहिजे. मी हिंदू आहे अभिमानानं बोललं पाहिजे. अरे मी हिंदू आहे हे म्हणता म्हणता संभाजी राजांची किती हाल व्हावेत महाराज, किती हाल व्हावे. काही नव्हतं बोलायचं, फक्त सांगायचं होतं महाराज
की बाबा मी तुझ्या धर्माचा आहे, मी हिंदू धर्माचा नाही, एवढाच एक शब्द बोलायचा होता. तरी संभाजी राजांनी सांगितलं, गतप्राण झाला तरी चालेल, शरीरातनं प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या धर्मापासून मी दूर जाणार नाही. ज्या धर्मासाठी रक्त उसळलंय त्या धर्माला सोडून मी जाणार नाही. ज्या स्वराज्यासाठी माझे पिताश्री गेले, माझ्या माताजी जिजाऊ मासाहेब गेल्या, त्या धर्माला सोडून मी जाणार नाही. काय संभाजी राजांचा त्याग असेल महाराज. किती हाल अपेक्षा विचार जर केला तर संभाजी राजांची नख काढली महाराज, डोळ्यामध्ये सळ्या घातल्यात महाराज, गरम पाणी अंगावर ओतलेत महाराज. अरे साल्ट काढली साल्ट, साधा हाल नाही ना झालेत महाराज संभाजी राजांचे. किती हाल व्हावेत महाराज. एक 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 साल काढावं. अरे आपल्याला सुई टोचली तरी आपण ओरडणारे आहोत, पण संभाजी राजांचे किती हाल व्हावेत महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. तरी सुद्धा संभाजी राजे डगमगले नाही. कारण मरायचं होतं ते स्वराज्यासाठी, मरायचं होतं ते राज्यासाठी, मरायचं होतं ते देशासाठी. अरे शेवट सगळ्यांचे होतात, पण माझ्या संभाजी राजांसारखं शेवट यायला सुद्धा भाग्यवानच असावं लागतं. स्वतःच्या प्रपंचासाठी सगळेच मरतात, पण स्वराज्यासाठी मरायला सुद्धा भाग्यवानच असावं लागतं. माय बाप, मला सांगायचं हे काय, शेवट प्रत्येकाचा होणार. मला तुकोबारायचं शेवट आठवावं. तुम्हाला सगळ्यांचे शेवट मी एक 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 करून सांगते, फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं. बसल्या बसल्या फक्त लक्ष देऊन ऐकायचं. एका बाजूला तुम्हाला धृतराष्ट्राचा शेवट सांगते आणि एका बाजूला महाराज आमच्या जगद्गुरु तुकोबारायचं शेवट सांगते. आता तुम्ही इथं बसल्या बसल्या ठरवायचं की तुमचा शेवट तुम्ही कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं. आता ऐका धृतराष्ट्राचा शेवट. महाराज धृतराष्ट्राला किती मुलं होती हो? किती होती? 100. धृतराष्ट्राची एक त्याची 100 पुरं कौरव होती महाराज. अख्खी 100ची 100 पांडवांनी मारली बरं का. पांडवांनी मारली 100 मुलं. आणि मारल्याच्या बरोबर पांडवांकडे दया होती महाराज. धृतराष्ट्राला कोणीच राहिलं नाही बरं का. आणि न राहिल्यामुळे पांडवांकडे दया होती. पांडवांनी सांगितलं, अरे आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव. जरी धृतराष्ट्राच्या मुलांनी आपल्याला त्रास दिला ना, तरी धृतराष्ट्राला घरी आणणं हे आद्य कर्तव्य आहे. आणि अतिथीचा आदर तिथ्य करणं ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून आपल्या घरात जर कोणी आला ना, तर निदान त्याला तांबर पाणी तरी द्यावं. काय अवघड आहे का? अजिबात नाही. तांबर पाणी तरी द्यावं, 2 घास खायला तरी द्यावे. आणि नाही पाणी देता आलं, नाही जेवायला देता आलं, तर 2 शब्द गोड तरी बोलावे. काय अवघड आहे का? पण महाराज लोक इतकी घमेंडी आहे, सध्या एक शब्द सुद्धा कोणाशी बोलत नाही, हसत सुद्धा नाही, हसत सुद्धा नाही. कशाची घमेंड झाली त्यांचं त्यांनाच माहिती हो. एखाद्या बाईने 4-5 तोळे घातलं ना, तिथे एखाद्या बाईच्या डोगाळ्यामध्ये काळी मणी असत तर अशी पाहते पुढे चालते. महाराज मला एवढंच सांगायचं, घमेंड ठेवू नका, हसून खेळून जीवन जगाव. काही काही माणसं मरणी मरतात पण हसत नाही. बरं मरतात तरी हसत नाही. शेवटी डॉक्टरांना सांगावं लागतं, बाबा आयुष्यभर कधीच हसला नाही, एक काम कर, गार्डन मध्ये जाऊन एकटाच हसत बस. सध्या मी बरेच लोक एकटेच हसताना पाहते, असे वर हात करताना एकटेच हसत बसतात. म्हणून हसून खेळून जीवन जगलं पाहिजे. मला किती ज्ञान असू द्या, कोणतंही ज्ञान असू द्या, माणसानं हसलं पाहिजे. आणि हसू काय फुकट येत महाराज, एकमेकाशी हसायला काय हरकत आहे. हसून खेळून जीवन जगलं पाहिजे. म्हणून दारात आलेल्या पाहुण्याशी 2 शब्द तरी बोललं पाहिजे. एवढं तरी आपल्याकडे असलं पाहिजे. नाहीच बोलता आलं ना, नाही बोलता आलं ना महाराज, नाही देता आलं ना, नाही कोणाला 2 घास देता आले, नाही पाणी देता आलं, नाही जेवण देता आलं, तर एक काम करावं, देणाऱ्याचं घर तरी दाखवा. काही माग आहे का? माझ्याकडे खूप सोपे पर्याय. काही माग आहे का देणाऱ्याचं घर दाखवणं? अजिबात माग नाही. कारण देणाऱ्याचं घर दाखवायला सुद्धा पुण्यच लागतं. किती पुण्य लागतं एक थोडक्यात विषय मांडते बरं का, जास्त लांबवत नाही. मला तुकोबारायचं शेवट सांगायचं आहे का महाराज. त्या ठिकाणी दुर्योधनाने उभे आयुष्यात कोणाला काहीच दिलं नाही. ऐश्वर्य खूप होतं पण औदार्य नव्हतं ना. काहींकडे संपत्ती खूप असते पण देण्याची दानत नाही राहत महाराज. कारण देण्याची दानत सुद्धा राहिला पुण्यवान असायला पाहिजे ना. काहींकडे ऐश्वर्य खूप पण इतके कंजूस असतात महाराज, इतके कंजूस असतात की चप्पल झिजेल म्हणून ती सुद्धा हातात घेऊन चालतात.
एवढे कंजूस असतात. माणसाला देता आलं पाहिजे. दुर्योधनाने कधीच कोणाला दिलं नाही. महाराज दारात भिकाऱ्याला काही मागितलं, दुर्योधनाने एकच काम करायचं, हा उजवा हात याचं 2 नंबरचं बोट, हे बोटाने धर्माचं घर दाखवायचं. जेवण मागितलं धर्माचं घर, पाणी मागितलं धर्माचं घर. झालं काय? जंगलात गेला, जंगलात अरण्यात गेल्याच्या नंतर भूक लागली महाराज, तहान लागली, पण खायला काही नव्हतं आणि प्यायला पाणी नव्हतं. अशा वेळेला भगवंताचा धावा केला. परमात्मे तिथे आले. दुर्योधना काय झालं तुला? दुर्योधनाने सांगितलं देवा मला खूप भूक लागली हो, काहीतरी द्या. देव काय म्हटले ऐका बरं का, सप्ता बसलाय म्हणून सांगते तुम्हाला. देव काय म्हटले ऐका, दुर्योधना तू जर कोणाला दिलं नाही तर मी तुला कसं देऊ? कळतंय का? त्याच्याकडे मागायचं असेल तर पहिल्यांदा द्यावं लागतं. काल्याला जेवायचं असेल तर पहिल्यांदा वर्गणी द्यावी लागते. सोपं आहे काही गोष्ट? अजिबात सोपी नाहीत महाराज. मला सांगायचं एक आहे, दुर्योधनाला सांगितलं तू कोणाला दिलं नाही तर मी तुला कसं देऊ? आणि दुर्योधनाने सांगितलं देवा तुम्ही दयाळू आहात, दानशूर आहात, पटकन काहीतरी द्या, भूक लागली हो. देवानं सांगितलं द्यायला अजिबात काही नाही, पण तुला पोटच भरायचं ना, एक काम कर, तुझ्या उजव्या हाताचं 2 नंबरचं बोट चाट म्हणजे तुझं पोट भरेल. काय म्हणले? उजव्या हाताचं 2 नंबरचं बोट चाट म्हणजे तुझं पोट भरेल. दुर्योधन म्हणले तेव्हा बोटाने जर पोट भरत असतील तर लोकांनी कामं कशाला केली असती? बोटाने कुठं पोट भरतात का? अरे विश्वास तर ठेव, चाटून तर पहा. मग दुर्योधनाने देवाचं ऐकलं आणि उजव्या हाताचं 2 नंबरचं बोट चाटलं आणि पोट भरलं, तृप्तीचा ढेकर दिला. परमात्म्याला दुर्योधनाने विचारलं देवा या बोटात एवढी ताकद कुठून आली की त्याने माझं पोट भरलं? तेव्हा परमात्म्याने सांगितलं दुर्योधना तू कधीच कुणाला काही दिलं नाही, पण तुझ्या या बोटानं एक सत्कार्य केलंय म्हणजे धर्माचं घर दाखवायचं. नुसतं घर दाखवलं तर पोट भरलं. मला एवढंच सांगायचं महाराज, नाही कुणाला देता आलं देऊ नका, पण निदान देणाऱ्याचं घर तर दाखवा. काहीच माग नाही महाराज, देणाऱ्याचं वारकऱ्याचं घर दाखवा, काही हरकत नाही. तुम्हाला नाही द्यायचं देऊ नका. ऐका बरं का, तेव्हा मात्र त्या ठिकाणी धृतराष्ट्र गेला पांडवांच्या घरी. पांडवांनी सांगितलं तुम्ही इथं राहू शकतात, पण जेवायची जबाबदारी पडली वर. आणि 5 पांडवांपैकी धर्मराजाने सांगितलं 14 भावांना एक काम करायचं, धृतराष्ट्र आपल्या घरी आला तो आपल्या घरचा अतिथी आहे आणि त्याचा आदर तिथे ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण एक काम करायचं, मात्र त्यांचा आदर तिथे ठेवायचं. भीमाला सांगितलं जेवण तू घेऊन जायचं. व्यवस्थित ऐका बरं का, चुळबुळ अजिबात करू नका. विठ्ठल विठ्ठल धृतराष्ट्राने भीमाला सांगितलं जेवण घेऊन जायची जबाबदारी तुझी. भीमा होता महाराज तो, पण तुम्हाला सांगू का पहिला काळ वेगळा होता. पहिलं मोठ्या भावाचं लहान भाऊ ऐकायचे, पण आता उलटय महाराज, कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही. पण पहिले मोठे भाऊ सुद्धा वेगळे होते. ते पहिल्यांदा पुतण्याचा विचार करायचे आणि नंतर स्वतःच्या मुलाचा विचार करायचे, म्हणून मोठ्या भावाचं लहान भाऊ ऐकायचे. आता सगळे स्वार्थी झाले, कुणी कुणाचा विचार करत नाही, म्हणून कोणी कुणाचा ऐकत नाही. पण भीमाला सांगितलं जेवण घेऊन जायची जबाबदारी तुझी. भीमानं ताट केलं महाराज आणि धृतराष्ट्राकडे नेलं आणि त्या धृतराष्ट्राला पाहिलं आणि त्याने दिलेला त्रास भीमाला आठवला. तुम्हाला एक सांगू का, मारलेले वळ तरी जातात पण बोललेलं जात नाहीत महाराज. शब्दाचे वळ मिटू शकत नाही. त्याने दिलेला त्रास आठवला आणि मग भीमाला राग आला. भीमाचा भेजा काही साधा नव्हता. भीमा धृतराष्ट्राकडे पाहून म्हणू लागला आंधळ्या घे खाऊन. मी नाही म्हणत बरं का, भीमा म्हणतोय महाराज, आपली एवढी डेअरिंग नाही बुवा, जसं आहे तसं सांगते ऐका. म्हणलं आंधळ्या घे खाऊन, पण तू जो घास खाणार आहे ना तो तुझ्या मुलांच्या रक्ताच्या थेंबापासून बनलाय. मला एक सांगा, बाप किती उपोषी असू द्या, मुलाच्या रक्ताच्या थेंबाचा घास कोण खायलं? धृतराष्ट्राने ताट पुढे ढकललं महाराज. आणि मग भीमाची तक्रार धृतराष्ट्राने धर्मराजाकडे केली. अरे बाबा हा भीमा येतो जेवताना असं बोलतो. भीमाला सांगितलं जेवताना बोलायचं नाही, म्हणजे कधी बोललं तरी चालेल, पण जेवताना बोलायचं नाही. भीमाचा भेजाही काही साधा नव्हता. अर्धा तास आधीच ताट घेऊन गेला आणि सांगितलं अर्ध्या तासाला तुझे जेवण करणार आहे ना ते तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबापासून बनले. आता लक्षपूर्वक ऐका, जेवताना बोललं काय ना अर्धा तास आधी बोललं काय सारखंच नाही. आपण एखादा ऍक्सिडेंट पाहिला तर 2 दिवस आपल्याला जेवण जात नाहीत महाराज, आणि अर्ध्या तासाचं तस काय विसरेल. धृतराष्ट्रानं ताट पुढे ढकललं आणि विचार करायला लागला. आता
आता पुन्हा ऐका, माणसाच्या जीवनामध्ये विचार अत्यंत वाईट आहे. माणूस न जेवल्याने इतका बारीक होत नाही तेवढा विचाराने बारीक होत असतो. मग ते श्रीमंताच्या जीवनातला म्हणा किंवा गरीबाच्या जीवनातला म्हणा. एखादी बाई बंगल्यात राहते ती जर बारीक वाढत चालली ना तर तिला बऱ्याच बायका म्हणते का ग खाता पिता तुझा जीव चालला. अरे तिचं तिला माहितीये, तुमचं तुम्हाला माहितीये. अरे तिला टेन्शन असेल, तिला विचार असेल, तिचं तिला माहितीये. महाराज सोपं नाही ना, विचार फार वाईट असतात. आणि मग धृतराष्ट्र विचार करू लागला. पण विचार करून 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 माणसाला शेवटचा निर्णय घ्यावा लागतो. पण धृतराष्ट्राने शेवटचा निर्णय घेतला. आता काही आपल्याला इथं राहायचं नाही. धृतराष्ट्र गेला, अरण्यात गेला महाराज. पण धृतराष्ट्र अरण्यात गेल्याबरोबर आग लागलेली होती. आग, वणवा पेटलेला होता. आणि धृतराष्ट्र त्या आगीमध्ये गेला आणि चटके बसून बसून धृतराष्ट्राचा शेवट झाला. आता तुम्ही सगळ्यांनी बसल्या बसल्या एवढंच लक्षात ठेवायचं काय, धृतराष्ट्राचा शेवट चटके बसून झाला. काय हरकत नाही एवढं लक्षात ठेवायला, एवढंच लक्षात ठेवा. धृतराष्ट्राचा शेवट चटके बसून झाला. आणि आता ऐका बरं का, आमच्या तुकोबराईचा शेवट सांगते महाराज. ऐका, तुकोबराईंची गाथा पूर्ण झाली महाराज. संतांचं जीवन सांगते, संत कारणाशिवाय येत नाही आणि कार्य आटोपल्यावर एक मिनिट सुद्धा राहत नाही, त्यांना संत म्हणतात. आणि तुकोबराईंची गाथा पूर्ण झाली. तुकोबराईंनी संतांकडे निरोप पाठवला, देवाला घ्यायला पाठवून द्या. काय अधिकार असेल महाराज, काय अधिकार असेल आमच्या तुकोबराईचा. परमात्मे तुकोबराईला घ्यायला आले तरी परमात्म्याने म्हणावं तुकोबराई चला. तुकोबराई म्हटले देवा येणार आहे, यायचं आहे, पण इतका स्वार्थी नाही की एकदाच वैकुंठाला येईल रे बाबा. जरा गावात जाऊन येतो, लोकांना विचारून येतो वैकुंठाला कुणाला यायचं का. तुकोबराई गावात गेले, सर्व लोक जमा झाले आणि तुकोबराई लोकांना विचारतात, ते बघा मी वैकुंठाला चाललो, वैकुंठाला. तुमच्यापैकी कुणाला वैकुंठाला यायचं का. सगळी लोक तुकोबराईकडे पाहून हसू लागले. म्हणजे 100% तुकोबराईच्या डोक्यात फरक पडला. आतापर्यंत भानुचंद्र, आतापर्यंत भांडाऱ्यावर जाऊन बसणारी तुकोबराई आज वैकुंठाला यायचं का म्हणताय. नाही यायचं आम्हाला. अरे चला फुकट नेतोय वैकुंठाला, चला माझ्या बरोबर. नाही यायचं आम्हाला. तुकोबराई म्हटले मूर्ख आहे, फुकट वैकुंठाला नेतोय तरी नाही म्हणतात, म्हणजे मूर्ख आहे. तुकोबराई निघाले आणि घरी गेले. महाराज जिजाईला विचारलं, जिजाई म्हणजे तुकोबराईंच्या पत्नी का. जिजाईला विचारलं, मी वैकुंठाला चाललोय, तुम्हाला वैकुंठाला यायचं का. जिजाई म्हटली आताशी कुठं गाठा पूर्ण झाली, आताशी कुठं चांगले दिवस आले, आताशी कुठं अच्छे दिन आले होते, पण जी काय झालं त्याचं त्यालाच माहितीये. मला एवढंच सांगायचं होतं, आताशी कुठं चांगले दिवस, आता कुठं वैकुंठाला नाही यायचं मला. जिजाईला मूर्ख म्हटली तुकोबराई. मला फुकट नेतोय तरी येत नाही म्हणले. जाऊ द्या ठीक आहे देवा, हे सर्व मूर्ख आहे, कोणी वैकुंठाला यायचं नाही म्हणताय, जाऊ द्या आपण जाऊ. पण परमात्मेकडे तुकोबराईंनी पाहिलं, विश्वाचा मालक जगाचा जनिता माझ्या दारात आला आणि बिना त्याला पाहुणचार करता कसं जावं त्यांच्या बरोबर. देवा इतक्या दिवसानंतर माझ्या दारात आला, थोडासा पाहुणचार तुम्ही स्वीकारावा एवढी माझी इच्छा आहे महाराज. तुम्हाला खरं सांगू, त्या वेळेला परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. माझ्या तुकोबाच्या घरी खायला मिळणार केवढं मोठं भाग्य महाराज. कारण सांगू का, एखाद्या वारकऱ्याच्या घरी पाणी मिळायला सुद्धा भाग्यच असावं लागतं. एखाद्या वारकऱ्याच्या घरी 2 घास जरी मिळाले ना महाराज, तहान नसताना भूक नसताना सुद्धा खा, कारण वारकऱ्याच्या घरी 2 घास मिळायला सुद्धा भाग्यच असावं लागतं. माझ्या परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबा तुम्ही जेवण करणार. होय म्हणले देवा मी जेवण करणार. आणि तुम्ही जेवण करणार ना देवा माझ्या दारात. होय तुकोबाराय भूक लागली हो फार, पटकन काहीतरी करा, पटकन काहीतरी द्या. तुकोबारायांच्या डोळ्यासमोर स्वतःची परिस्थिती आली महाराज. तुकोबाराय विचार करतात, मी तर असा आहे, आम्ही सदैव सुरके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुरती भिके, कुत्री घर राखीती. माझ्या घराची सुद्धा राखणी कुत्री करतात. माझ्या परमात्म्याला काय द्यावं, पाहुणे घरा असती, आजी आले ऋषी केसी, काय करू उपचार. खूप मोडकी जर्जर, माझी खूप मोडकी आहे, जर्जर आहे. माझ्या परमात्म्याला काय करावं महाराज. तुकोबारा इकडनं जाय तिकडनं जाय. परमात्म्याचा आवाज आला, तुकोबा अरे
विचार करताय परिस्थिती अशी असताना माझ्या परमात्म्याला काय वाढावं. सगळे कोपरे पाहिलेत महाराज घराचे आणि एका कोपऱ्यामध्ये कन्या सापडल्या. कन्या माहिती का तुम्हाला? तांदळात निघतात त्या कन्या, पक्ष्यांना टाकतो त्या कन्या. किती सापडल्या? मूठभर सापडल्या. आणि तुकोबारायांनी काय केलं? दरदरीत पाण्यामध्ये रांधलेल्या कन्या शिजवल्यात महाराज आणि परमात्म्याच्या दारात वाढल्या, ताटात वाढल्या. परमात्म्याला सांगितलं, देवा मला माहित आहे देवा रोज तुम्ही पाची पक्वान्नाचं जेवण करता तो, पण आज माझ्या गरीब तुकोबाच्या घरा आल्या ना देवा, तेवढ्या कन्या गोड करून खा बरं का. परमात्म्याने महाराज ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, एकही कणी थाटाला ठेवली नाही महाराज. भूक लागलेली होती, गोड लागत होत्या कन्या, कारण वाढणारी सामान्य व्यक्ती नव्हती, वाढणारे संत होते महाराज. एकही कणी ठेवली नाही, हात धुतला. पण तुकोबारायला माहित होतं की देवादिकांना मुखशुद्धी करता पानाचा विडा लागतो, पण आणावा कुठून? रुपया सुद्धा सोबत नव्हता महाराज. अशा वेळेला तुकोबारायांनी घराच्या बाहेर तुळशी वृंदावन पाहिलं आणि तुळशीची पानं फुडली आणि परमात्म्याच्या हातात दिली आणि देवाला सांगितलं, मुखशुद्धी तुळशी तळ. तुका म्हणे मी दुर्बळ आहे तेव्हा मुखशुद्धी करायची ना, एवढी तुळशीची पानं खा. परमात्म्याने तुळशीचं पान खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिला आणि मग परमात्मा म्हणताय, तुकोबा आता जेवण आटोपलंय, आता गेलो पाहिजे. तुकोबा म्हटले, चला देवा बराच उशीर झालाय, चला आपण गेलो पाहिजे. तुकोबाराय आणि परमात्मा निघाले महाराज. आणि निघाल्याच्या बरोबर दुपारची वेळ होती महाराज. देहू गावामध्ये नदीच्या कडेला नांदुरकी नावाचं झाड आणि त्या झाडाच्या खाली तुकोबाराय उभे आहेत महाराज. मात्र त्या ठिकाणी 12 वाजेच्या सुमारास अख्खा देहू गाव, अख्खा महाराष्ट्र आणि अख्ख्या देशातले वारकरी तिथं जमा झालेत महाराज. काय तुकोबारायचा अधिकार असेल महाराज? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जो काळ जगाला खातो त्याच्या माथ्यावर पाय घेऊन तुकोबाराय वैकुंठाला निघालेत महाराज. आजचा तो दिवस होता. दुपारी मात्र 12 वाजलेले आणि अशा वेळेला महाराज तुकोबाराय परमात्म्या बरोबर मात्र विमानात निघणार. सर्व देहू गावच्या महाराष्ट्रातल्या आपल्या भारत देशातल्या वारकऱ्यांना हात जोडलेत महाराज. सगळ्यांकडे पाहिलंय आणि एकच बोलावं तुकोबारायांनी, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. तुकोबारायचा शेवट महाराज मला सांगायचं एक आहे. जगद्गुरु तुकोबाराय जगाला राम राम म्हणून गेले आणि धृतराष्ट्र चटकी बसून गेला. आपण कोणासारखं जायचं? कोणासारखं जायचं? संसारातले चटकेच खाऊन जायचं की राम राम म्हणून जायचं? हे आपले आपण ठरवायचं बरं का. तुकोबाराय म्हणून आजही महाराज तुकोबारायचा साक्षात्कार. आज लोक कीर्तनाला अंधश्रद्धा म्हणत असेल, कीर्तनातल्या वाक्यांना अंधश्रद्धा म्हणत असेल, पण ज्यांनी अंधश्रद्धा म्हणून पाहिलं त्यांना साक्षात्कार दिसला बरं का. बरीच लोक, हे टीव्ही न्यूज वाली बरीच लोक म्हणायची, खरंच माऊली निघाल्यावर कळस हालतो का हो? आमची वारकरी म्हणायचे हो, सगळे म्हणायचे हालतो कळस हालतो, पण त्यांना विश्वास नव्हता. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि मग जगाला कळालं माऊली निघाल्यानंतर कळस हालतो महाराज. हा माऊलींचा साक्षात्कार. महाराज तुकोबारायाचा साक्षात्कार संपते काय का? जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल 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 शेवट संपेत. ऐका तुकोबारायांचा साक्षात्कार महाराज. ज्यांना असं वाटत असेल ना खरंच माऊली निघाल्यानंतर कळस हलतो का, त्यांनी ज्ञानोबारायांच्या आळंदीला जाऊन पहा महाराज. आजही पंढरपूरची यात्रा निघाली ना खरंच कळस हलतो. अनुभव घ्यायचा असेल आज तुकाराम बीजेचा
तर देहूला जाऊन पहा महाराज, कंप्लेट 12:02 सगळीकडे वातावरण स्तब्ध झालेलं असतं, कोणतं झाड हलत नाही. पण आजही ज्या झाडाखाली तुकोबाराय उभे होते आणि तिथून गेलेत महाराज, ते झाड, त्या झाडाचं नाव आहे नांदुरकी, आणि ते झाड आजही कंप्लेट 12:02 हलतं. हा जगद्गुरु तुकोबारायचा साक्षात साधी गोष्ट नाही, तो जीवाला संत कळाले पाहिजेत महाराज. म्हणून आजचा दिवस महत्वाचा तुकाराम बीज आहे, तुकोबारायचं शेवट आज महाराज, आणि त्या तुकोबारायांचा अभंग आहे. ते तुकोबाराय तुम्हाला आम्हाला नामाचं महत्व सांगताय, पण खरं सांगू, आपल्याला जोपर्यंत संत कळत नाही तोपर्यंत मात्र अभंग कळू शकत नाही, नामचिंतन करू शकत नाही. आणि संतच कळाले त्याला गाथा काय कळणार आहे? ज्याला तुकोबाराईच कळाली त्याला गाथाही कळू शकत नाही, ज्याला ज्ञानोबाराई कळाली त्याला ज्ञानेश्वरी कळू शकत नाही. म्हणून संत कळाले पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मी तुकोबाराई सांगितले, कारण तुकोबाराई कळाले तो पुढचा अभंग आपल्याला कळणार आहे. तुम्ही सगळे इथं बसलात, सुज्ञ आहात, म्हणून एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी कुणाला असं वाटतं आपण नरकात जावं, त्यांनी बोट वरती करावं? कोणालाच वाटत नाही तुमच्याकडं नरकात काही असं चाललंय, करू 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 करू. म्हणजे इतके अज्ञानी लोक आहे अजून पण आपल्याकडे. नरकात जावं असं कोणाला वाटतं का? अजिबात वाटत नाही. मलाही वाटत नाही मी नरकात जावं. बरं ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मग मला सांगा, तुमच्यापैकी कुणाला वाटतं आपण स्वर्गात जावं? वाटतं ना? मागच्या अशी गंभीर बसली, त्यांना वाटलं ताई लगेच तिकीट फाडता की काय? अजिबात मी तसं काही करणार नाही. पण वाटतं ना तुम्हाला स्वर्गात जावं? नक्की वाटतं ना? म्हणजे याचा अर्थ काय? आपला अंत चांगला व्हावा, शेवट चांगला व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. कारण अट्टहासच त्याच्यासाठी, कशासाठी? याचसाठी केला होता अट्टहास. शेवटाचा दिस गोड व्हावा, गोड झाला पाहिजे. कोणालाच वाटत नाही आपल्या ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू व्हावा, अजिबात वाटत नाही मला, कोणालाच वाटत नाही. मग शेवट चांगला व्हावा म्हणजे अर्थात अंत चांगला व्हावा हे प्रत्येकाला वाटतं. म्हणून आजच्या कीर्तनात फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या व्यवस्थित आहे का? पहिली गोष्ट, जीवाला संत कळाले पाहिजे. दुसरी गोष्ट, जीवाला ग्रंथ कळाला पाहिजे. तिसरी गोष्ट, जीवाला पंथ कळाला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, जीवाला भगवंत कळाला पाहिजे. काय करतात संत? आता ऐका, काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तो करतो जीवाचा गोडांत. याकरता भगवंत, पंथ, ग्रंथ आणि संत जीवाला कळाले पाहिजे. पण खरं सांगू का, संत पाहून कळत नाही महाराज. संत पाहून कळत नाही. कारण वाचाल तर टिकाल, पुस्तक वाचलं तर मस्तक देण्यावर येईल, आणि गाथा वाचला तर माथा देण्यावर येईल. पण त्याच्यासाठी वाचावं लागणार आहे. आता 2 मिनिटात काय वाचल्यानं काय मिळतं सांगते, ऐका. पहिली गोष्ट, ज्याला जीवनात निष्कलंक वाद करायचा असेल त्यानं महाभारत वाचलं पाहिजे. ज्याला जीवनामध्ये चारित्र्य संपन्न जीवन जगायचं असेल त्यानं प्रभू रामचंद्रांचं रामायण वाचलं पाहिजे. ज्याला जीवनामध्ये वैराग्यवान बनायचं असेल त्यानं आमच्या तुकोबारायांचा गाथा वाचला पाहिजे. ज्याला जीवनामध्ये ज्ञानी बनायचं असेल त्यानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. थोडं पुढे जाऊन बोलते, राग येण्याची 100% गॅरंटी आहे, पण आला तरी खपून घ्या, कारण 2 तास तुम्हाला खपून घ्यावं लागणार आहे. म्हणून सांगते का, ज्याला जीवनामध्ये घाणेरडं राजकारण करायचं असेल त्यानं दुर्योधन वाचलं तरी काही हरकत नाही बरं का. पण थोडं पुढे बोलते ऐका, पण पुढे पण आहे ना, तो पण ऐकला पाहिजे. ज्याला जीवनामध्ये चांगलं राजकारण करायचं असेल त्यानं माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तर 100% राजकारण सुद्धा चांगलं होऊ शकतं. फक्त काय वाचावं ते जीवाला कळालं पाहिजे. महाराज, राजकारण काय असतं छत्रपती शिवाजी राजांनी शिकवावं. महाराज, मी एक सांगू का, बाकीचे पुस्तकं नसले तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी इतिहास असला आणि एक मावळा जरी वाचला तर आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण नको ती पुस्तकं वाचायला येतात, आणि जी पुस्तकं वाचायला पाहिजे ती आम्ही वाचत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. मला एवढंच सांगायचं आहे, संत कळण्यासाठी ग्रंथ कळाले पाहिजे. ग्रंथ कळाला की पंथ कळेल, पंथ कळाला की भगवंत कळेल, आणि आपला शेवट चांगला 100% होईल. म्हणून आज ज्यांचा अभंग आहे ते तुकोबाराय आहे, आणि तुकोबाराय आजच्या अभंगात नामाचं महत्व सांगतात. आता ऐका, नाम किती महत्वाचं आहे. जन्माला आले तरी नाम महत्वाचं, आणि मरायचं असेल तरी नाम महत्वाचं. कशा स्वरूपाने? मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो,
हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.